प्रस्तुतचा अर्ज हा अर्जदार हिने कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 मधील कलम 23 अन्वये अंतरिम पोटगी मिळण्यासाठी दाखल केलेला आहे. परिच्छेद अर्जदाराचे थोडक्यात कथन खालीलप्रमाणे आहे. अर्जदार व गैरअर्जदार क्रमांक 1 यांचे लग्न दिनांक 30/4/1999 रोजी झालेले असून त्यांचे पती पत्नीचे नाते अद्याप कायम आहे. सदर विवाह संबंधातून अर्जदारास अपत्य झालेले नाही. लग्नानंतर अर्जदार व गैरअर्जदार क्रमांक 1 हे मौजे मलकापूर तालुका गंगाखेड येथे 5 वर्ष राहिले. त्यानंतर गैरअर्जदार क्रमांक 1 हा अर्जदारास घेऊन पुणे येथे गेला. गैरअर्जदार क्रमांक 1 यास पुणे येथे राहत असताना दारूचे व्यसन लागले व त्यामुळे तो अर्जदारास मारहाण आणि शिवीगाळ करू लागला. अर्जदारास मूळ बाळ होत नसल्यामुळे तो तिला शिवीगाळ करून मानसिक त्रास देत होता. त्याचप्रमाणे गैरअर्जदार क्रमांक 2 व 3 हे अर्जदारास वांजोटी म्हणून हिणवत होते. अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 1 याच्यासोबत नांदण्यास जाण्यासाठी भरपूर प्रयत्न केले, परंतु गैरअर्जदाराने अर्जदारास नांदवण्यास स्पष्ट नकार दिला. गैरअर्जदार हा चालक म्हणून काम करत असून त्यास दरमहा 20,000 रुपये पगार मिळतो. गैरअर्जदाराकडे 5 जर्सी गाई असून त्यांच्या दुधापासून खर्च वजा जाता गैरअर्जदारास दरमहा 25,000 रुपये उत्पन्न मिळते. या उलट अर्जदार हिला कसलाही कामधंदा होत नाही आणि तिला उपजीविकेचे कोणतेही साधन नाही. अर्जदारास प्रस्तुतच्या प्रकरणाच्या सुनावणीसाठी न्यायालयात येण्या-जाण्यासाठी तसेच तिच्या उपजीविकेसाठी पोटगीची आवश्यकता आहे. सबब अर्जदाराने गैरअर्जदाराकडून दरमहा रुपये 10,000 इतक्या अंतरिम पोटगीची मागणी केलेली आहे. परिच्छेद प्रस्तुतचा अर्ज दाखल केल्यानंतर दिनांक 8/11/2017 रोजी सदरचा अर्ज अर्जदाराच्या विधिज्ञांनी नॉट प्रेस केलेला होता. तथापि त्यानंतर गैरअर्जदारांनी त्यांचे म्हणणे दाखल केल्यामुळे अर्जदाराने पुन्हा सदर अर्ज चालविण्याची विनंती केली व गैरअर्जदारांच्या विधिज्ञांनी सुद्धा सदर अर्जावर युक्तिवाद केला. गैरअर्जदार यांनी निशाणी 13 वर त्यांचे म्हणणे दाखल केलेले आहे. गैरअर्जदाराचे थोडक्यात कथन खालीलप्रमाणे आहे. परिच्छेद गैरअर्जदार यांनी अर्जदार व गैरअर्जदार क्रमांक 1 यांचे नातेसंबंध मान्य केले आहेत. त्यांचे असे म्हणणे आहे की अर्जदार व गैरअर्जदार क्रमांक 1 हे लग्न झाल्यापासून पुणे येथेच राहत होते. गैरअर्जदार क्रमांक 1 हा रिक्षा चालक आहे, तर अर्जदार ही पुणे येथे नोकरीस असून तिला दरमहा 18,000 रुपये पगार आहे. अर्जदार व गैरअर्जदार क्रमांक 1 हे पुणे येथे राहत असल्यामुळे गैरअर्जदार क्रमांक 2 व 4 यांचा त्यांच्यासोबत कसल्याही प्रकारचा संबंध नाही. अर्जदार ही गैरअर्जदारास हिणवते व त्यामुळे गैरअर्जदार क्रमांक 1 सोबत त्याने कसलेही शारीरिक संबंध ठेवलेले नाहीत. अर्जदार ही गैरअर्जदारास त्याच्या नावावरील मिळकत तिच्या नावावर करून देण्यासाठी धमकी देत होती. ती वारंवारपणे दुसऱ्याच्या गाडीत फिरत असे व गैरअर्जदार क्रमांक 1 याने विचारणा केली असता ती त्याच्यासोबत भांडणे करत होती. दिनांक 10/4/2017 रोजी अर्जदार ही घरातून सोन्याच्या 4 अंगठ्या, गंठण असे एकूण 5 तोळे सोने घेऊन गेली व परत आल्यानंतर गैरअर्जदारास जीवे मारण्याची धमकी दिली. अर्जदार ही गैरअर्जदारासोबत अशा प्रकारे वागत असून तिला दरमहा 18,000 रुपये पगार मिळतो. तिला गैरअर्जदाराकडून पोटगीची आवश्यकता नाही. गैरअर्जदार क्रमांक 1 याची पोटगी देण्याची
ऐपत नाही. सबब प्रस्तुतचा अर्ज नामंजूर करावा अशी गैरअर्जदाराची मागणी आहे. परिच्छेद. मी अर्जदार व गैरअर्जदारातर्फे विधिज्ञ यांचा युक्तिवाद ऐकला. अर्जातील कथने, त्यावरील आलेले म्हणणे, मूळ अर्ज व इतर कागदपत्रे विचारात घेता खालील मुद्दे माझे समक्ष उपस्थित होतात. त्यावरील निष्कर्ष मी कारण मीमांसेसह खालीलप्रमाणे नोंदवित आहे. परिच्छेद. कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 मधील कलम 23(1) अन्वये कौटुंबिक हिंसाचार झालेला आहे याची खात्री करून मूळ अर्जाच्या सुनावणी दरम्यान न्यायदंडाधिकारी कोणत्याही टप्प्यावर अंतरिम आदेश देऊ शकतात. सदर कलम 23(1) प्रमाणे न्यायालयास आवश्यकतेप्रमाणे अंतरिम आदेश पारित करण्याचे अधिकार आहेत. परिच्छेद. अर्जदारातर्फे विधिज्ञ यांनी असा युक्तिवाद केला की गैरअर्जदार यास अर्जदारासोबतचे त्याचे नातेसंबंध मान्य आहेत. तसेच अर्जदार ही माहेरी राहत असताना गैरअर्जदार याने तिच्या उदरनिर्वाहाची कोणतीही सोय केलेली नाही. सध्या अर्जदार हिच्याकडे उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही. त्यामुळे विचाराधीन अंतरिम पोटगीचा अर्ज हा मंजूर करण्यात यावा. गैरअर्जदार क्रमांक 1 हा चालक म्हणून काम करत असून त्यास दरमहा 20,000 रुपये पगार आहे. तसेच त्याच्याकडे शेती असून त्याला शेतीपासून दरवर्षी 2 लाख रुपये उत्पन्न मिळते. त्याचप्रमाणे त्याच्याकडे जर्सी गाई असून दुधापासून त्यास दरमहा 25,000 रुपये उत्पन्न मिळते. अशा परिस्थितीत गैरअर्जदार क्रमांक 1 हा अर्जदारास दरमहा 10,000 रुपये अंतरिम पोटगी देऊ शकतो. परिच्छेद. गैरअर्जदारातर्फे विधिज्ञ यांनी असा युक्तिवाद केला की अर्जदार ही पुणे येथील मॉल येथे नोकरी करत असून तिला दरमहा 18,000 रुपये पगार मिळतो. अर्जदारावर गैरअर्जदार यांनी कोणत्याही प्रकारचा कौटुंबिक हिंसाचार केलेला नाही. अर्जदार ही स्वतःहून गैरअर्जदारासोबत राहण्याचे टाळत आहे. त्यामुळे अर्जदार अंतरिम पोटगी मिळण्यास पात्र नाही. परिच्छेद. प्रस्तुत प्रकरणात गैरअर्जदार क्रमांक 1 व अर्जदार यांच्या दरम्यान असलेल्या नातेसंबंधाबाबत कोणताही वाद नाही. त्याचप्रमाणे अर्जदार ही सध्या गैरअर्जदार क्रमांक 1 याच्यासोबत राहत नाही. ही बाबसुद्धा दोन्ही पक्षकारांना मान्य आहे. अर्जदार ही पुणे येथे नोकरी करते व तिला दरमहा रुपये 18,000 पगार मिळतो. याबाबत कोणत्याही प्रकारचा कागदोपत्री पुरावा न्यायालयासमक्ष या टप्प्यावर आलेला नाही. तथापि गैरअर्जदार क्रमांक 1 याने त्याच्या निशाणी 13 वरील म्हणण्यामध्ये तो रिक्षाचालक आहे हे मान्य केले आहे. त्याचप्रमाणे त्याच्याकडे 1.5 एकर कोरडवाहू शेती आहे हे सुद्धा त्याने मान्य केले आहे. गैरअर्जदार क्रमांक 1 याच्यावर सध्या तरी कोणीही अवलंबून नाही असे दिसून येत आहे. याउलट अर्जदार हिच्या उत्पन्नाबाबत गैरअर्जदाराने पुरावा न दिल्यामुळे तिला सध्या उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही असे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. अर्जासोबत दिलेल्या शपथपत्रातील कथनांवरून अर्जदारावर कौटुंबिक हिंसाचार झालेला आहे ही बाब प्रथमदर्शनी दिसून येते. अशा परिस्थितीत अर्जदार ही अंतरिम पोटगी मिळण्यास पात्र ठरते.